मी नाही घेतलेलं इकडे जेवायला. आता तुम्ही बोला उजराला जेवायला बसले, उजराला नाही 1 वाजलेला ना, माझी सकाळ दवा झालती. तर मस्त बिग बॉस बघत घेतलेला. मम्मीने जेवण वगैरे रेडी ठेवलेलं. इकडे बिल्लो पण झोपलेली. तर मम्मी बोलतं पहिले उठलं भाई जेवून घे, नाही तर परत भुक्कडसारखी मोबाईलची. नंतर कलिंगड खाऊन घेतला ना. बिल्लोच्या बेबीचं पण कसलं भारी भारी सगळ्यांचं डोलं उघडले आणि कसले क्यूट आणि लवकरच त्यांचं डोलं उघडलं. आणि मुलीला घेतलेले तर त्यांना वाटलं की मी तिला घेऊनच चालते, नुसती नाही बिल्लो माझ्या मागं. सगळ्यांचे डोळे लय भारी आणि लय सॉफ्टी सॉफ्ट आहेत. कोणाला पाहिजे असतील तर कमेंट्स करा. आणि टोटल तर 5 पिल्ले आहेत. त्यांची 4 डोलं उघडलं आणि एकाने अजून तो सिंबासारखा आहे ना त्याने नाही उघडलं. मस्त इथं बिल्लो पण त्यांना दूध वगैरे देत होती. आणि बिल्लोला पण टोटल 11 कुठे घरी, किती 11. मग थोडासा आराम करायला चाललेलं तर दिदीची मैत्रीण वगैरे आलती, सगळ्या आलत्या. आणि दिवसभर कोण ना कोण पाहुणे चालूच असतात. नाही बघा डायरेक्ट पाहुण्यांसाठी केल्यांचा फणस डायरेक्ट ठेवलं इकडं. मम्मी बोलतं ज्या जो येईल तर खात्यावर ते मावशी होतं काय अख्खा फणस ठेवले. हो बरं तुझ्या डिश ठेवले, कारण की मला माहिती होतं ना तू येणार होती. इकडे मावशीचं फोनचा डिस्प्ले गेलं तर बोलते बघ तुझ्या वळकीन कोण होतं की, बोलतं तुझ्या वळकीला ठिकाणी असताना. मी हा मग बस का बाई बघते ना. अरे काय झालं हा लिस्टू बघा, लिस्टू झोपली. काय दूध पाहिजे? थांब देता मग, बस खाली. कुणी दिलं? माझी मैत्रिणींनी, मस्त दिलं ना गावाकडचे. गावाकडची. थँक्यू. आणि इकडे बघू शकता कशी झोपले. लिस्टूला काय ना आमच्या पप्पाने मारला तर बिचारायला रडत होता. मी खरंच व्हिडिओ दाखवी ना त्याची. काय भाई माणसानं जीव लावण्यापेक्षा प्राण्यांना जीव लावा ना मम्मी, बरोबर ना? असंच असतं ना तो. त्यांना लगेच समजतंय भाई. आमचा लिस्टू लय लढत होता खरंच. मी टाकी व्हिडिओ द्यायची ना मम्मी, कसं लढत होता. तर आता खात मिस्तू बघा, मिस्तुडी. मग मला भूक लागली, मी घेतलं बारीक पोरांचं खायला. हे खाल्ल्याशिवाय का पोट भरी नाही ना, म्हणून. माझी मम्मी साई पण चित्तेला आणि पप्पा पण आता साईडवरची ने कामात चालू होते. नंतर मम्मीने घेतलेलं इकडे भाकरी विकरी बुजाला. मीने घेतलं एक साईडला भाजी वगैरे बनवला, कारण की कोण ना कोण पाहुणे चालूच असतात. मम्मी बोलतो तू भाजी वगैरे घाल, मी भाकरी टाकून घेते. बरं म्हणा ना दीदीला चिकन होता ना पप्पासाने बनवलेली मग अशी सोयाबीनची भाजी. तर मग आजचं मिनी ब्लॉग एंड करूया. सबस्क्राईब न फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.